नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला फ्लावर आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीत, सोप्या पद्धतीत, अशी कधी केली नसेल तुम्ही. पण अशी जबरदस्त भाजी आहे ना ही, नक्कीच तुम्ही परत परत करणार ही भाजी. अशा पद्धतीची भाजी दाखवणार आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीत, पण अगदी मस्तच खरंच. तुम्ही पहा, ही पद्धत केली नसणार तुम्ही अजूनपर्यंत. तर नक्कीच पहा कशी पद्धत केलेली आहे, काय केलेलं आहे ते. हे बटाटे आता घेतलेले आहेत मी, 2-4 बटाटे छोटे छोटे आहेत. ते सोलून घेते पहिले. त्याची पूर्ण साल काढून घ्यायचं. नवीन बटाटे असल्यामुळे पातळ साल आहे, त्याच्यामुळे गुत्त त्याच्यात. पण नवीन बटाटे टेस्टीला खूप छान असतात, चांगले असतात. तर नवीन घेतले तर फायदाच आहे तुम्हाला, खूप टेस्ट त्याला असती. म्हणून मी नवीनच घेतलेले आहेत. पण थोडेसे ते खूप साली आहेत त्याला, त्या साली काढायला प्रॉब्लेम होतो जरा. पातळ साली असतात ना, ते गुत्त त्याच्यामध्ये. तरी पण करायचं ॲडजस्ट आणि घ्यायचं. तर पहा, आता मी हे सगळेच माझे सोलून झालेले आहेत. आता ह्याला काय मी पहिले धुतलं नव्हतं, आत्ता मी धुवून स्वच्छ घेणार आणि पाण्यात डुबून ठेवणार. तर पहा आता कशा पद्धतीने करते मी. हे बऱ्यापैकी आता झालेलेच आहेत माझे. तर गुतल्यामुळे वेळ लागतो जरा. ते पातळ साल ना त्याच्यात आतमध्ये अटकतं. तर मैत्रिणींनो, आता हे फ्लावर पण घेतलेले आहे मी. मोठा घ्यायचा बघा. अशा पद्धतीने मी फोडी केलेल्या आहेत फ्लावरच्या, मोठ्या मोठ्या. हे पहा, अशा पद्धतीनेच केलेले आहेत. आणि हे पहा, अशा स्वच्छ पांढरा शुभ्र फ्लावर आहे आपला. तर आता ताजा ताजा फ्लावर म्हटलं तरी चालेल. अशा फोडी केलेून ठेवलेल्या आहेत मी त्याच्या. आणि हे पण स्वच्छ धुतलेले आहेत. आता आता काय करायचे पुढे, हे बटाटे आहेत ना, हे असे कापायचे बघा ह्या पद्धतीने. मोठे मोठे असे काप काढायचे आपल्याला त्याचे. ही पद्धत घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे असे कापून कापून घ्यायचे. मोठे मोठेच घ्यायचे, बारीक नाही घ्यायचे. बारीक तुकडे करायचे नाही, मोठे छान लागतात ते खायला. तर तुम्ही पहा, मी म्हणजे दिसती पण भाजी छान, आणि ते आपल्याला मोठेच हवी या भाजीसाठी ना. आणि ही भाजी एवढी वेगळी आहे ना खूप. तर तुमच्या घरात, तुमच्या कढईत शिल्लक राहणार नाही, एवढी चाटंपुसून संपणार. बटाटा फ्लावर न खाणारे पण बघा खातात का नाही तुमच्या घरात, अशा पद्धतीने जर केली तर. तर पहा, इथे मी बटाटा आता चिरून घेतलेला आहे. हा पण पाण्यात देते टाकून आता बघा. हा पण पाण्यात टाकून दिला. आता पुढे बघा काय करते मी. फ्लावर आणि बटाटा दोन्ही पण मिक्स. ह्या भाज्या कशा आवडीच्या आहेत बऱ्यापैकी लोकांना. बटाटा तर प्रत्येक गोष्टीमध्ये जातो, प्रत्येक जिन्नसमध्ये जातो आहे बटाटा, आणि आपण घालतो पण. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्या भाज्यांचा महाराजा म्हटलं तरी चालेल बटाटा. एवढा इथे पाणी घेतलेलं आहे, आणि ह्या पाण्यात ह्या भाज्या मी टाकणार आहे परत. हे बघा, या पाण्यात टाकायच्या भाज्या, दोन्ही पण भाज्या. याला काही सामग्री पण भरपूर सारी काही लागत नाही, पण भाजी चटपटीत होती मात्र मस्त. आता इथे काय करायचं, ह्या पाण्यात मीठ टाकायचे आपल्याला. 2 चमचे मीठ टाकते मी पाण्यात. आणि हे पाणी मस्त घ्यायचं, आणि हे वरती आता मी हे बाजूला करते, आणि वरती गॅसवरती द्यायचं ठेवून. आता ह्याला मिळणार ना, जवळजवळ ह्याला मला जवळजवळ 40% शिजवायचं. एवढं शिजवायचे आपल्याला, 40% शिजलं पाहिजे. तर पाहता झाकण ठेवते आणि आता शिजून द्यायचे याला. गॅस फास्ट करून ठेवलेला आहे, 40% होऊन देते. तोपर्यंत दुसरी तयारी आपण करूया. तर इथे पहा, मी दही घेते आता. दही हे आंबट आहे म्हणून मी आता कमी घेते, नाहीतर आंबट नसलं तर आणखीन थोडं जास्त घेतलं तरी चालेल. तर दह्यामध्ये काय करायचे पहा आता पुढे. पहिली गोष्ट, आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचे, 1 चमचा धणे पावडर टाकायची आपल्याला, आणि हळद थोडीशी टाकायची आपली, पाव चमचा. पहा आता काय काय टाकते मी त्याच्यामध्ये. इथे हिंग टाकला थोडासा,
पाव चमच्यापासून बी कमी. छान स्वाद येतो त्याला भाजीला, हे हिंगाने टाकल्यामुळं. आता हे सगळं घोटून घ्यायचे आपल्याला. घोटून म्हणजे एकदम असं मुलायम करायचे हे सर्व. काय होतं, मसाले टाकले ना दह्यामध्ये तर छान तरी येते आपल्या रेसिपीला, रंग छान येतो, कलर मस्त एकदम येतो त्याला. म्हणून आधीच दह्यात फेटून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, दही फाटण्याचा चान्स कमी असतो आधी जर फेटलं तर. नाही तर आपण आधीच फेटलं ना तर दही फाटण्याचा चान्स असतो. म्हणून नंतर फेटायचं कधी पण. आधी फेटून घेतलं, नंतर आपल्याला बनवायचे ते पुढची जी प्रोसेस करायची. आता इथे झालेलं आहे, जवळजवळ 40% आपल्याला शिजवायचं होतं, तेवढं शिजलेलं आहे. आता मी ह्याला खाली उतरून ठेवणार आहे. आता हे खाली उतरून आपल्याला दुसरी प्रोसेस होतपर्यंत ह्याला 50% शिजणार आहे या पाण्यातच. म्हणून आता मी खाली उतरून ठेवते आणि दुसरी प्रोसेस होतपर्यंत आपली 50% तरी शिजणार आहे ते फ्लावर आणि बटाटा, कारण की गरम पाण्यातच ठेवलेलं आहे आपण. आता इथे तयारी करते पहा. पहिली तर एक पळी भरून मी तेल घालणार आहे. पहा बरं, ही पळी भरून तेल घातलं आपलं. अगदी चमचमीत करायचं नाही म्हणून पळी भरून घालायचं तेल. मस्त रंग दिसला पाहिजे भाजीचा आपल्या. तर पळी भरून तेल घातल्यामुळं तेल तापून द्यायचं चांगलं. कढई तापली नाही अजून व्यवस्थितशीर, तिला व्यवस्थित तापून द्यायची आपल्याला, नंतर पुढचं प्रोसेस करायचे. तर ही तापलेली आहे. तर मी इथे टाकते मेथी. पहा आता वेगळा पद्धत आहे, आपण मेथी फोडणीला टाकणार आहे. मेथीने ह्या रेसिपीला स्वाद खूप छान येतो. मोहरी टाकली, मेथी एवढीच मोहरी टाकलेली आहे आणि तेवढीच जिरं टाकलेली आहे, म्हणजे पाव चमचात सगळं काही. आणि छान फुलून द्यायचे यांना, दोन्हींना पण छान फुलल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. थांबायचं जरासं. हे बघा, आता कांदा दिला टाकून. एक कांदा कापलेला, थोडा जाडा थोडा पातळ असा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा नाही, मिडियम साईजचा असा कांदा होता. आणि तो पण कापण्याची पद्धत पण मिडियम साईजच आहे, त्याच्यामुळं अशाच पद्धतीने कापायचा कांदा. इथे मिरच्या घेतलेल्या होत्या, 2 कापल्या होत्या त्या आडव्या. लसणाच्या 4 कांड्या होत्या, त्या पण कापून घेतल्या. इथे पहा, छान परतून घ्यायचे त्याला आधी चांगलं, नंतर पुढची प्रोसेस करायची. आपल्याला लक्षात ठेवा, कोथिंबीर भरपूर सारी घालायची. मात्र मैत्रिणींनो, कोथिंबीरीला चिंगूसपणा करायचा नाही या रेसिपीला. छान कोथिंबीर घालायची मस्त, का की कोथिंबीरीचा स्वाद छान येतो त्याच्यामध्ये, म्हणून कोथिंबीर जास्तच घालायची. तुमच्याजवळ मी एवढी घातली, अजून थोडी जास्त असली ना तरी चाललं असतं तुम्हाला. तर मी एवढी घातलेली आहे, अजून थोडी घालणार आहे. तरी पण छान परतून घ्यायचं. मात्र ते परतायचं का जरासुद्धा ह्याच्यात पडायचं नाही, हलवत राहायचं सारखं. तर तेल सुटायला लागलेलं आहे आपलं. आता इथे अजून कोथिंबीर टाकते जराशी मी. हे बघा, परत टाकली थोडीशी कोथिंबीर. आता काय करायचं, ते आपण दही आणि मसाले फेटले होते ना ते घ्यायचं आणि हे आपलं सोडायचं त्याच्यामध्ये. पहा, आता मी सांगितलं ना तुम्हाला, दही फुटून द्यायचं नाही. आता फोडायचं नाही दही, त्याच्यामुळं सारखं हलवत राहायचं. फुटलं नाही पाहिजे, त्याच्या शितड्या बनल्या नाही पाहिजे, त्याच्या असं पनीर होतं तसं व्हायला नाही पाहिजे. म्हणून ह्याला सारखं हलवत राहायचं, मस्त हलवायचं जरा चांगलं. त्याला कड येतपर्यंत, त्याला असं उकळे येतपर्यंत हलवतच राहायचं. एकदा उकळी यायला लागली का मग नाही हलवायचं. पहा मस्त आता रंग चढत चालणार त्याला. आता मस्त रंग येत चालणार आहे, पहा तुम्ही. आता उकळी आलेली आहे छान. कोथिंबीर बी छान दिसती, वरती तरंगली आहे मस्त. आता पुढचं प्रोसेस आपल्याला करायला सर्व हरकत नाही. छान उकळी पण आलेली आहे आणि तरी पण यायला लागलेली आहे म्हटल्यावर पहा आता मस्त. आणि सुगंध फार सुटल्या, अशी आंबट आणि तिखट. आता हे घ्यायचं फ्लावर आणि सोडून द्यायचं त्याच्यामध्ये.
का की आपले आता पूर्ण झालेलं आहे ते प्रोसेस त्याचं. आणि ह्याचं पण 50% शिजलं आता हे. तर राहिले 50% शिजायचं. त्याला एक वाफ घेतली तरी 50% शिजणार आहे. तर छान मिक्स करायचं हे आपल्याला आधी. व्यवस्थितशीर सगळीकडून असं फिरवून घ्यायची भाजी. दही घालून भाजी एकदा करून पहा, चाटून पुसून संपणार तुमची. ही टेस्ट वेगळीच आहे. नक्कीच विचारते, पहिलं का नाही शिकला तुम्ही, पहिलं का नाही केले तुम्ही ही भाजी. तुम्हाला नक्कीच बोलतील, पहिला का नाही बोलले तुम्ही, केली बनवली का नाही, एवढ्या दिवस कुठे होत्या, असा तुम्हाला प्रश्न घरामध्ये येईल. ही जर भाजी खायला दिली, एवढी टेस्टी होती भाजी. तर पहा बरं किती सुंदर कलर आणि छान दिसती भाजी. आता ह्याच्यावर मी ना झाकण ठेवणार आहे. अजून मीठ पण नाही टाकलं आपण, पण झाकण ठेवते. नंतर एकदा, नंतर पहिलं मीठ टाकलं होतं आपण त्या उकडताना ना, तर त्याला मुरलेलं आहे मीठ. तर आता आपल्याला मीठ पण टाकायचे, थोडंसं उघडून पाहणार आहे आता मी. हे पहा मस्त रंग दिसतोय. आणि मीठ टाकते आता मस्त. मीठ बेताचं टाकायचं का की पहिलं आपण मीठ टाकलेलं होतं उकळताना, त्याच्यामुळं भाज्यांनी मुरलेलं आहे मीठ. वरती जेवढं लागेल तेवढंच टाका. हे पहा आता परत जरा झाकून ठेवते मस्त. बारीक गॅस करायचा आणि झाकून ठेवायची. मग रंग चढत चालेल त्याला भाजीला आणि मस्त तरी येईन बघा त्याच्यावर. जेवढं भाजी स्लोमध्ये चालेल ना, हे बघा किती सुंदर रंग यायला लागले आहे, तरी चढायला लागलेली आहे, ते आटायला लागलेलं आहे ना, तसं कमी कमी व्हायला लागलेलं आहे ना, तसं मग त्याला रंग चढत चाललेला आहे. ही भाजी पाहताच तोंडाला पाणी सुटेन आणि कधी जेवायला बसवीन असं होईल तुम्हाला. अशा पद्धतीची ही भाजी होती आणि तेवढीच टेस्टी. आता शिजले पण पहा, मस्त शिजलेलं आहे. आता आपल्याला काढायला काही हरकत नाही. काढून तुम्हाला दाखवते प्लेट वाटीमध्ये एका. झटपट होणारी आहे, काही वेळ खात नाही भाजी. तर व्हिडिओ दाखवायचा म्हटल्यावर थोडासा वेळ लागतोच आम्हा लोकांना, म्हणून नाही तर ही काय 5 मिनटाची, 5 ते 7 मिनटाची भाजी आहे. अशा पद्धतीने होती. पण चटपटीत तुम्ही टिफिनसाठी वापरा किंवा तोंडी लावण्यासाठी वापरा किंवा मुलांना टिफिनला द्या. कधीही खाऊ शकता, कधीही. म्हणजे एवढी टेस्टी आहे. सकाळी किती तर संध्याकाळी खाऊ शकता, म्हणजे एवढी मस्त लागते. आणि दही घातल्यामुळं आणखीनच टेस्ट त्याला वाढणार आहे. तर रंग पहा किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रीण बनवून पहा. खूप टेस्टी, खूप छान दिसतो रंग, खूप आपल्यातून दिसती. आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या. चला परत भेटूया. बाय. नवीन काहीतरी नवीन वेगळ्या व्हिडिओमध्ये. बाय.